एकेकाळी करोडोंचा मालक, 67व्या वर्षी आकाशात वर्ल्ड रेकॉर्ड करणारा माणूस. पण शेवटच्या काळात त्याच माणसाला साध्या फ्लॅटमध्ये राहावं लागलं. ही आहे विजयपथ सिंघानिया यांची खरी गोष्ट, ज्यांनी रेमंडसारखा ब्रँड उभा केला, ज्यांचं नाव देशभर गाजलं. त्यांच्याच आयुष्यात असा ट्विस्ट कसा आला? एकेकाळी अंबानींपेक्षा जास्त श्रीमंत असणारे, ज्यांनी वयाच्या 67व्या वर्षी सर्वात उंचीवर हॉट एअर बलूनमधून प्रवास करण्याचा विश्वविक्रम केला, ज्याने रेमंड ब्रँड शून्यातून निर्माण केला, ज्याला भारताचा 3रा सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणजेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, तो माणूस नक्कीच उतारवयात असे आयुष्य डिझर्व्ह करत नव्हता. मला आठवतंय, म्हणजेच 2005 मध्ये आम्ही शाळेत असताना, मी तेव्हा 4थी-5वीत असेन, तेव्हा विजयपथ सिंघानिया सरांच्या बलून आमच्या गावावरून गेला होता. तर अख्खी शाळा हे दृश्य बघण्यासाठी शेजारच्या शेतात सगळ्यांनी गर्दी केली होती. त्यावेळी आम्हाला एवढी काही कल्पना नव्हती की विजयपथ कोण आहेत किंवा काय. आजोबा करता की त्यांनी त्यावेळेस एवढ्या मोठा विश्वविक्रम केला होता. तेव्हा निश्चितच आपण हे दृश्य आपल्या डोळ्यांनी पाहू शकले याचा अभिमान वाटतो. सरांचा मुलगा नालायक निघाला, त्याला आपण काय करणार? 12,000 कोटींच्या मालकाला मुलाने रस्त्यावर आणलं. विजयपथ सिंघानिया यांनी 2015 मध्ये त्यांच्या कंपनीचे सर्व शेअर मुलगा गौतम सिंघानियाकडे दिले, ज्याची त्यावेळी किंमत 1,000 कोटी रुपये होती. जगभर आपल्या कपड्यांमुळे वेगळी ओळख असलेल्या रेमंड कंपनीची स्थापना 1925 मध्ये करण्यात आली असून त्यांचे पहिले रिटेल शोरूम 1958 मध्ये मुंबईत सुरू झाले. कपड्यांशिवाय कंपनी वस्त्रोद्योग, अभियांत्रिकी आणि विमान वाहतूक क्षेत्रातही कार्यरत होती. विजयपथ सिंघानिया यांनी 1980 मध्ये रेमंड कंपनीची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर त्याचे स्वरूप बदलले. त्यांची एकच चूक झाली, त्यांनी त्यांची सर्व संपत्ती आपल्या मुलाच्या नावे केली, ज्याने नंतर त्यांना राहता घरातून हाकलून दिले. आणि ते शेवटच्या काही वर्षांपासून मुंबईमध्ये एका फ्लॅटमध्ये भाड्याने राहत होते आणि तिथेच त्यांचा शेवट झाला. असल्या औलादी नसलेल्या बऱ्या. विजयपथ कैलासपथ सिंघानिया 4 ऑक्टोबर 1938 ते 28 मार्च 2026 हे भारतातील एक व्यावसायिक आणि विमानचालक होते. ते सिंघानिया कुटुंबातील एक सदस्य असून ते 1980-2000 पासून रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यावसायिक संचालक म्हणून कापड उद्योगपती म्हणून प्रसिद्ध होते. उड्डाण करताना त्यांनी 1988 मध्ये हॉट एअर बलूनमध्ये सर्वात उंची मिळवण्याचा जागतिक विक्रम केला आणि लंडन ते दिल्ली 23 दिवसात उड्डाण करून मायक्रोलाइट सहनशीलतेचाही विक्रम प्रस्थापित केला. त्यांनी त्यांच्या मायक्रोलाइट फ्लाईटची कथा आणि त्यांचे आत्मचरित्र लिहिले. भारत सरकारने त्यांना 2001 मध्ये तेनजिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार आणि 2006 मध्ये त्यांच्या एकूण कामगिरीबद्दल पद्मभूषण पुरस्कार दिले आहेत. तत्कालीन राष्ट्रपती APJ अब्दुल कलाम यांच्या हस्ते पद्मभूषण पुरस्कार स्वीकारताना 2015 मध्ये त्यांनी रेमंड ग्रुपमधील त्यांचा संपूर्ण 37% हिस्सा त्यांच्या धाकट्या मुलाला आणि रेमंडचे तत्कालीन अध्यक्ष गौतम सिंघानियाकडे दिला. या हस्तांतरणाने सिंघानियांच्या कुटुंबात मोठ्या प्रमाणात आणि दीर्घकाळासाठी एका भांडणास सुरुवात झाली. सिंघानियांचे वडील LK सिंघानिया हेच सुरुवातीला रेमंड कंपनी चालवत होते. सिंघानियांच्या कुटुंबाने 1944 मध्ये ED ससून अँड कंपनीकडून रेमंड नावाची एक कापड मिल खरेदी केली होती. सिंघानियांचे चुलत भाऊ गोपालकृष्ण सिंघानिया GK सिंघानिया यांनी 1969 मध्ये त्यांच्या मृत्यूनंतर LK सिंघानिया यांच्याकडून स्वतःच्या ताब्यात घेतले. GK सिंघानियांच्या मृत्यूनंतर जानेवारी 1980 मध्ये सिंघानिया अध्यक्ष झाले. रेमंडच्या सुकाणूच्या काळात त्यांनी रेमंडला भारतातील सर्वात प्रसिद्ध कपड्यांच्या ब्रँड्सपैकी एक बनवले. त्यांच्या कार्यकाळात सिंघानिया कुटुंबातील कोणत्याही कंपनीपैकी हा सर्वात यशस्वी प्रकल्प होता. त्यांनी रेमंडचा एका मोठ्या औद्योगिक समूहात विस्तार केला आणि केवळ लोकरीचे कापड उत्पादक कंपनीपासून कृत्रिम कापड, डेनिम, स्टील, फाईल्स आणि विमान सिमेंट इत्यादींचे उत्पादन केले. यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या अखेरेसपर्यंत कंपनीत अडचणी मोठ्या प्रमाणात वाढल्या. तसेच मंदीमुळे 1996-97 मध्ये स्टील आणि सिमेंटचा कंपनीच्या नफ्यात खोलवर परिणाम झाला. यावेळी रेमंडने त्याचे अनेक विभाग विक्रीसाठी ठेवले होते. सप्टेंबर 2000 मध्ये सिंघानियांनी रेमंडचे अध्यक्षपद त्यांच्या छोट्या मुलाला गौतम सिंघानियाकडे सोपवले. गौतमने त्यांच्या कार्यकाळात कंपनीच्या सिंथेटिक्स, स्टील आणि सिमेंट विभागांची विक्री पूर्ण केली आणि उरलेला भाग कायम ठेवण्याचा निर्णय घेतला.
या काळात सिंघानिया नॉन कार्यकारी पदावर अध्यक्ष एमेरिटस म्हणून राहिले. मार्च 2007 मध्ये त्यांना 2012 पर्यंत NR नारायणमूर्तीनंतर IIMAच्या गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष म्हणून नामांकन मिळाले. ते पूर्वी 1991 ते 2002 पर्यंत IIMAच्या बोर्डवर होते. सिंघानिया हे उत्साही वैमानिक आहेत. 2003 पर्यंत त्यांनी 5000 तासांपेक्षा जास्त उड्डाणाचा अनुभव मिळवला होता. त्यांनी हार्वर्ड ह्यूज आणि GRD टाटा यांना विमानचालनातील आपले आदर्श मानले होते. 1988 मध्ये त्यांनी लंडनमधील लंडन बिगिन हिल विमानतळापासून नवी दिल्लीमधील सफदरजंग विमानतळापर्यंत 23 दिवसात एकट्याने उड्डाण करून मायक्रोलाइट विमानासाठी वेग ओव्हर टाइम सहनशीलतेचा विक्रम प्रस्थापित केला. पूर्वीचे रेकॉर्डधारक ब्रायन मिल्टन आणि तत्कालीन राज्यमंत्री शीला दीक्षित यांनी त्यांचे अभिनंदन केले. सिंघानिया म्हणाले की त्यांच्यासाठी प्रवासाचा सर्वात कठीण भाग म्हणजे भूमध्य समुद्र ओलांडून क्रीट आणि अलेक्झांड्रिया दरम्यान उड्डाण करणे होते. त्यांना समुद्राच्या गहन पाण्याची भीती वाटत होती. यामुळे त्यांनी लाईफ जॅकेट आणि शार्कपासून बचावा करणारे सुरक्षा कवच घालून उड्डाण केले. प्रवासादरम्यान कंटाळा आला की ते त्यांच्या 2 वर्षाच्या नातवीच्या फोटोसोबत गप्पा मारत वेळ घालवत. कौटुंबिक कलह. 1998 मध्ये सिंघानियांनी आपल्या 2 मुलांना मधुपती सिंघानिया आणि गौतम सिंघानिया, जे दोघेही त्यावेळी संचालक मंडळावर होते, यांच्यामध्ये रेमंड ग्रुपचे विभाजन करण्याचे ठरवले होते. त्या वर्षीच्या उन्हाळ्यात मधुपती सिंघानियासाठी JK इंग्लंड आणि रेमंड वुलन मिल्स केनियासह रेमंडच्या आंतरराष्ट्रीय विभागांवर नियंत्रण ठेवून सिंगापूरला स्थलांतरित करण्याची तात्पुरती योजना होती. परंतु डिसेंबरमध्ये मधुपती सिंघानिया आणि त्यांची पत्नी अनुराधा यांनी सिंघानियांसोबत रेमंडमधील त्यांचे स्टेक आणि इतर काही कौटुंबिक संपत्त्यासारख्या गोष्टींचा त्याग करून एका करारावर सही केली. त्यानंतर ते त्यांच्या 4 अपत्यांसह सिंगापूरला गेले आणि तिथे स्थायिक झाले. त्यांनी सिंघानिया कुटुंबाशी असलेले संबंध कायमचे तोडून टाकले. मधुपती सिंघानियांचे व्यवस्थापन तंत्राबद्दल त्यांच्या वडिलांशी मतभेद होते. 2007 मध्ये मधुपती सिंघानियांनी सिंगापूरचे नागरिकत्व मिळवले आणि तिथे त्यांनी एक सल्लागार कंपनी सुरू केली. मधुपती सिंघानिया आणि त्यांच्या कुटुंबासह विभक्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर सिंघानियांनी अध्यक्ष एमेरिटस म्हणून राहून गौतम सिंघानियाकडे संपूर्ण रेमंड ग्रुपचे नियंत्रण सोपवले. त्यानंतर फेब्रुवारी 2015 मध्ये मधुपती सिंघानियांच्या 4 मुलांनी सिंघानियांवर मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला, ज्यात असे म्हटलं आहे की त्यांच्या पालकांनी आणि सिंघानियांनी 1998च्या करारात त्यांच्या अपत्यांचे हक्क विचारात घेतले नाहीत. याद्वारे त्यांनी करार रद्द करून रेमंडसह सोडलेल्या होल्डिंग्जमधील त्यांची हिस्सेदारी पुन्हा प्राप्त करायची होती. त्यांच्या सुरुवातीच्या फायलिंग्सच्या 5 दिवसांनंतर सिंघानियांनी त्यांचे रेमंडमधील सर्व शेअर गौतम सिंघानियाकडे हस्तांतरित केले. त्यांच्या नातवंडांनी हे हस्तांतरण थांबवण्यासाठी न्यायालयाद्वारे हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला, परंतु न्यायाधीशांनी त्यांचा प्रस्ताव फेटाळून टाकला. शेवटी अशा प्रकारे विजयपत सिंघानियांनी आपल्या छोट्या मुलाकडे संपूर्ण कारभार सोपवला. मात्र लवकरच सिंघानिया आणि गौतम सिंघानिया यांच्यात वाद निर्माण झाला. 2007 मध्ये रेमंडने ब्रीच कँडी येथील JK हाऊसच्या 37 मजली प्रॉपर्टीचे नूतनीकरण करण्याचे ठरवले होते. सिंघानिया या सगळ्यांची वाट बघण्यासाठी जुहूमधील कमला कॉटेज या त्यांच्या बालपणीच्या घरी परतले होते. नंतर 2015 मध्ये मधुपती सिंघानियांनी मुंबई उच्च न्यायालयात कंप्लेंट केली की सिंघानिया कमला कॉटेजच्या ताब्यासाठी 2008च्या लवादाच्या कराराचे पालन करत नाही आहेत. यामुळे सिंघानियांनी कमला कॉटेज सोडले आणि ब्रीच कँडीमध्ये एक ड्युप्लेक्स भाड्याने घेतला. JK हाऊसचे फ्लॅट 1 वर्षांनी तयार झाले, मात्र त्यांच्यावरील दर वाढून 1 लाख रुपये प्रति चौरस फूट असे झाले. एकूण सर्व फ्लॅट्सचा विचार केल्यास कंपनीचे म्हणणे होते की फरक 650 कोटीचा होत होता. गौतम सिंघानियांनी वाढीव दरांनुसार कराराचे पालन करावे की नाही याबाबत बोर्डशी सल्लामसलत करण्याचे ठरवले आणि त्यांनी तो प्रस्ताव भागधारकांसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला. भागधारकांनी या कराराविरोधात जोरदार मतदान केले. या सगळ्यामुळे सिंघानिया गौतम सिंघानियावर खूप नाराज झाले. त्यांनी JK हाऊस फ्लॅटच्या मालकी हक्कासाठी आणि फ्लॅट तयार झाल्यानंतर त्याच्या ड्युप्लेक्सवर भरलेल्या भाड्याची परतफेड करण्यासाठी दावा दाखल केला. त्यांनी करारानुसार गौतम सिंघानियांनी हा निर्णय केवळ बोर्डपुढे ठेवावा, जो न करता गौतम सिंघानियांनी त्यांचा जाहीर अपमान केला आहे, असा आरोप केला. गौतम सिंघानियांनी पत्रकारांना सांगितले की शेअरधारकांच्या हिताला सर्वोपरी स्थान आहे आणि ते कौटुंबिक हिताचे स्थान आहे. सिंघानियांनी या उलट गौतम सिंघानियांवर आरोप केला की सिंघानियांना करारामध्ये स्वतःसाठी फ्लोर स्पेस ठेवायची होती.
कारण गौतम सिंघांना JK हाऊसमध्ये त्यांच्या पगाराचा एक भाग म्हणून आरोग्य फायद्यांचा दावा करत होता आणि कथित अतिरिक्त दावा केला होता. 2017 मध्ये सिंघानियांच्या लवादादानी न्यायाधीशांनी सूचना केली की कोर्टापुढे खटला सुरू करण्यापूर्वी त्यांनी दोघांनी कौटुंबिकरित्या काही गोष्टींचा समतोल घडवण्याचा प्रयत्न करावा. 20 मार्च 2024 रोजी गौतम सिंघानियाने आपल्या वडिलांसोबतचा एक फोटो ट्विटर अकाउंटवर शेअर करत पिता-पुत्रांमधील वाद मिटल्याचे आणि वडिलांचा आशीर्वाद घेतल्याचे म्हटले. पैसे कमवणं सोपं आहे, पण तो टिकवणं आणि योग्य ठिकाणी देणं खूप अवघड आहे. ही गोष्ट आपल्याला शिकवते लाईफमध्ये प्लॅनिंग आणि ट्रस्ट दोन्ही महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, कारण ही गोष्ट प्रत्येकाने ऐकायला हवी.